थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. अनिल माळी गोलंदाजी करतात मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये या प्रकारे फटकेबाजी करायची आहे अशीच अपेक्षा RC ग्रुप अलिबाग संघाला. तोडफोड वृत्ती ही अलीकडच्या काळामध्ये अनेकांना आवडते आणि त्या तोडफोड वृत्तीचे हे जनक असणारे फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पण अनिल माळीचा हा चेंडू आपण पाहतो ना, टप्पा घेतला, बाहेर वळला आणि थोडासा खाली राहिला, फलंदाजाला स्लोवर वन चेंडूने, अशा पद्धतीचे धीम्या गतीचे चेंडू. या धीम्या गतीच्या चेंडूंची पण एक वेगळी कहाणी आहे. आपण जर थोडे अंशी यूट्यूबला गेलात, कर्टरी ॲम्ब्रोजचा तो धीम्या गतीचा चेंडू आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजाला त्रिफळा त्याने उद्ध्वस्त केल्यानंतर ॲम्ब्रोजची ती जी चेहऱ्यावरची ॲक्शन्स आहे ना किंवा रिॲक्शन जी काही आहे आपण पाहतो ना, ती आनंददायक इतकी आहे की ते बघूनच हसू येतं. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय, चेंडू सरळ मात्र डॉनच्या हातामध्ये, फलंदाज बाद. पालीच्या मैदानावरती फार सुद्धा क्रिकेट खेळलेलं आहे आणि तेच यावेळेला गोलंदाजीला आले. राईट मुहूर्त विकेट गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र नंतर विकेट घेण्याची क्षमता असणारा मी गोलंदाज का आहे त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी पेश केलं. नेव्ही टेक रायडर्स कल्याण संघासाठी खेळत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय पहिली 2 षटकं तुम्हाला मित्रांनो 10 मिनिटांमध्ये करायची आहेत, याची नोंद घ्यायची आहे. अदरवाईज एक खेळाडूला पेनलाइज केलं जाईल, त्याला अर्थातच सर्कलमध्ये 30 यार्डांमध्ये फिल्डिंग करावी लागेल, याची नोंद आपण घ्यायची आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण मैदानामध्ये खेळ दाखवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानात प्रकाश आलेकाना. प्रकाश आलेखानासाठी 8 चेंडू आपण पाहतो ना, टप्पा पडला, स्लोवर वन, धीम्या गतीचा, ज्याला आपण म्हणतो की डिगी विकेटवरती अशा प्रकारचा अनएक्सपेक्टेड बाउन्स असतो. अनएक्सपेक्टेड बाउन्स वयाच्या 40 मध्ये झेलण्याची क्षमता आपली जास्त झालेली असते एवढं माहिती आहे, पण त्याच वेळेला क्रिकेटमधली ही क्षमता भल्याभल्यांना परवडत नाही. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात सुपर कॅच बाय वन्स अगेन लॉंग ऑफ फिल्डर. सामना सुरू ठेवायचा आहे. 6 धावा धावफलकावरती आल्या, ज्या पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय ना 4ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये 2 विकेट आहेत. यावेळेला महेश बॅटिंगला गेलेत मैदानात. चेंडू अर्थातच त्यांना ऑन साईडला भिरकवायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अनिल माळी आपल्या पहिल्या षटकाची सांगता करतोय आणि काय स्पेशल ओव्हर आहे. आपण पाहतो ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला, पण त्यानंतर 5 चेंडू डॉट आहेत आणि ज्याच्यामध्ये 2 चेंडूंवरती विकेट सुद्धा आहे. हा बॉलिंगचा क्लास आहे आणि म्हणून नेहमी तर आपण म्हणतो की क्लास इज अ परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. आणि अनिल माळी परत एकदा ते मैदानात दाखवून देतात. ॲथलेटिझम जो असतो ना तो फार महत्त्वाचा असतो. तुम्ही त्या पद्धतीने फोकस करता का? डिटर्मिनेशन अँड प्रिपरेशनच्या अनेक वेळेला गोष्टी होतात. याच दरम्यान आमचे ॲडव्होकेट अमोल पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने पारितोषिक येते. जो कोणी फलंदाज षटकार लगावेल किंवा जो कोणी गोलंदाज विकेट कमावेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ॲडव्होकेट अमोल पाटील यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, ज्या वेळेला धावफलकावरती 6 फॉर लॉस ऑफ 2 विकेट ही पोझिशन आपल्याला RC ग्रुप अलिबाग संघाची मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि नवीन गोलंदाज अर्थातच डॉनच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय आणि प्रदीप गोलंदाजीसाठी सज्ज होणार आहेत. पण प्रदीपच्या समोर जो फलंदाज आहे मैदानामध्ये आपण पाहतोय की ज्याला आता मोठी कामगिरी करावी लागेल.
डॉनचा पहिला चेंडू राईट मोर द विकेट. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. वॉट अ स्ट्रोक. डगलस मरिलियरची आठवण करून देणारा हा फटका आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. डीजे मास्टर. डॉन गोलंदाजीला आला, प्रदीप गोलंदाजीला आला. हा चेंडू त्याने ऑफस्टमच्या बाहेर थोडे अंशी का होईना खोलात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पण ज्या पद्धतीने हा फटका बनवला होता ना, ऑफस्टमच्या बाहेर जाणं, शफल होणं आणि बिहाइंड द विकेट जाऊन राकेशने जो फटका टोलावलाय ना, याही वेळेला हवेत होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज बाद. त्यानंतर मात्र जणू काही आपलाच डाव असणार अशा पद्धतीचा परफॉर्मन्स नेव्हीटेक रायडर्स कल्याण संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आरसी ग्रुप अलिबाग संघ मैदानामध्ये त्यांना माहिती आहे की 3 षटकं आहे. 3 षटकामध्ये खेळत असताना आपला तो परफॉर्मन्स त्या ताकदीचा असला पाहिजे, त्या तोडीचा असला पाहिजे. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही मैदानामध्ये त्या कॅलिबर नुसार पाहतो ना, फलंदाजांना वेळ विनंती असेल की तुम्हीही वेळ दवडायचा नाही आहे, लक्षात घ्या. कारण 10 मिनिटांचा जो वेळ दिलेला आहे फिल्डिंग साईडला यासाठी दिलेला आहे की त्यांनी त्याचं पालन करावं. पण अशा वेळेला फलंदाजाने सुद्धा तेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे. 10 फॉर लॉस ऑफ 3 विकेट इन अ फर्स्ट ओव्हर, सॉरी इन अ सेकंड ओव्हर, 1.2 ओव्हर आफ्टर 1.2 ओव्हर. श्रीकांत पाटील यासाठी पारितोषिक येते. जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर मयूर तिवरेकर यांच्याकडून ₹1000 पारितोषिक असणार आहे. परंतु पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय श्रीकांतच्या बॅटमधून चौकार वसूल झालाय. मयूर तिवरेकर यांना काही पारितोषिक द्यायला काही हरकत नाही आता, कारण आपण पाहतोय ना त्यांनी ₹1000 पारितोषिक येते अनाऊन्स केलेलं आहे. पण त्या ₹1000 पारितोषिकांचा पाठलाग सुद्धा होणार. पण त्याच्या अगोदर मिळालेल्या या 4 धावा काही अंशी सुदैवी म्हणावं लागेल. कारण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता किंवा त्याच वेळेला सॉरी डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, पण तो जोपर्यंत येईल तोपर्यंत चेंडू सीमारेषा गाठून पूर्ण झाला होता. 4 धावा श्रीकांतला मिळाल्या, त्याचं खातंही खोललं गेलं आणि महेश आणि श्रीकांत जोडीला आता धावांचा वेग तर नक्की वाढवावा लागेल, यात कोणतीही शंका नाही. याही वेळेला आपण पाहतोय बॅक टू द बॉलर खेळून काढलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त फटका श्रीकांतच्या बॅटमधून. एस फॉर श्रीकांत, एस फॉर सुपर शॉट. पृथक्करण आपण जे पाहतोय ना, 4 विकेट 4-4 अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालं. 18 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर 5 चेंडूंचा निर्धाव चेंडूंचा दुष्काळ सुद्धा अनुभवला आणि त्यानंतर आपण मैदानामध्ये पाहतोय ना की धावांची आतिषबाजी श्रीकांतद्वारे सुरू झाली. काही वेळेला ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु प्रदीपचा हा चेंडू खाली राहिलाय, फलंदाजाच्या कक्षेपासून दुरावलेला आहे. जाणीवपूर्वक अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागते. तुम्हाला थोड्या विचार करावा लागतो की समोरचा फलंदाज काय करणार आहे, त्याची सायकोलॉजी काय आहे, त्याचा अप्रोच काय आहे किंवा त्याच वेळेला कोणत्या ॲटिट्यूडने तो बॅटिंग करू शकतो मैदानामध्ये, या सगळ्याचा विचार करून गोलंदाजी केली जाते. यावेळेला मात्र हा चेंडू पुढ्यात घेतला आणि आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी दे धक्का आणि हा घे छक्का.
आणि या षटकामध्ये आपण पाहिलं 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. श्रीकांतसाठी बाबू तिवरेकर यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे लागोपाठ जर 3 षटकार लगावले गेले तर. पण मी म्हणेन मयूर तिवरेकर यांच्याकडून तर षटकारांची जी हॅट्रिक आहे त्याच्याबद्दल नक्कीच बोलू आपण. पण त्याही दृष्टिकोनातून आणखीन एक महत्त्वाचं आपण पाहतोय ना की एक मोमेंटम कोणीतरी फिक्स करावा लागतो. आपल्याला आठवत असेल की कोणताही अलीकडच्या काळामध्ये दाक्षिणात्य चित्रपट पाहिला की आपल्याला त्यातल्या हिरो आणि त्यांचा परफॉर्मन्स आठवतो. मग तो एकच हिरो 40-40 50-50 जणांना ज्या पद्धतीने लोळवतो. येस आणि ॲडव्होकेट श्रीकांतच्या बॅटिंगच्या याच्या नादामध्ये आम्ही ते पारितोषिक विसरलो होतं. पण ते पारितोषिक मात्र ॲडव्होकेट अमोल पाटील यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि 1 विकेटसुद्धा या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि 1 षटकारसुद्धा पाहायला मिळाला. त्याबद्दल ॲडव्होकेट अमोल पाटील यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. धन्यवाद ॲडव्होकेट अमोल पाटील. आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मैत्री चषकाच्या निमित्तानं. 24 ऑन बोर्ड आणि या वेळेला चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय चोरटी धाव पूर्ण सुद्धा झाले. धाव पूर्ण सुद्धा झाले. कधी कधी नेम चुकतो असं म्हणतात ना. बरं झालं कोरोना काळात देवाचा नेम चुकला आणि आपण वाचलो. बायच्या स्वरूपात 1 धाव आली. 25 धावा धाव फलकावरती. 25 ऑन बोर्ड. 5 चेंडू येणं बाकी. न्यू बॉलर रुपेश. या रुपेशने या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू दिलाय. लॉंग ऑन जाणीवपूर्वक दिला होता कारण आपण पाहिलं होतं की श्रीकांत या चेंडूसाठी धावत सुटला होता की जवळून काही मोठा फटका मारणार. पण या नाद्यामध्ये आता महेश स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करून बाद होऊन परतणार पावलांमध्ये. एकेरी धावानं समीकरण बदलले. 26 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. एक मोठा ट्रॅप या ठिकाणी लावला होता अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की हनी ट्रॅप वगैरे सगळे असे काही शब्दप्रयोग असतात. मी सकाळी सुद्धा या गोष्टी सांगितल्या होत्या की ऑफ स्टंपला जायचं बॅट्समनला त्याच्यासाठी फसवायचं. पण हनी ट्रॅपमध्ये फसणारे वेगळे असतात. श्रीकांत त्यातला गडी नाही आहे. त्याने मात्र या वेळेला बरोबर लॉंग ऑफच्या डोक्यावरून तो फटका उचलला आणि हा चेंडू सरळ खेळून काढला. त्या ट्रॅपला उद्ध्वस्त केलाय. हा सापळा उद्ध्वस्त केला आणि त्यातून सही सलामत बचावला सुद्धा. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सागरदादा देशमुख यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं थोड्या वेळाने करूया आपण. इनिंगमध्ये घेऊया. सागरदादा देशमुख यांचं आपण शाब्दिक स्वागत करतोय. रुपेश मात्रे नवीन फलंदाज मैदानात गेलेत.
32 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर अर्थातच शेवटचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपतोय. 32 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी लक्ष्य उभं केलं जात आहे ते 33 धावांचं. श्रीकांतने मात्र या मैदानामध्ये तो मोमेंटम देण्याचा प्रयत्न केला गेलाय, कारण 18 चेंडूमध्ये जेव्हा 32 धावा बनवल्या गेल्या, 18 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष्य उभं केलं गेलंय, तेव्हा एक गोष्ट मात्र निश्चित होती की कोणीतरी ती जबाबदारी घेणं आवश्यक होतं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये मात्र तशा प्रकारची कामगिरी फलंदाजांकडून जी कामगिरी अपेक्षित होती ती आपल्याला पाहायला सुद्धा मिळाली. पण तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा धावांच्या आलेखला थोडासा ब्रेक लावण्यात आला. श्रीकांत आपण पाहतोय 8 चेंडूंचा सामना केला, 20 धावा त्याने बनवल्या. एखादी खेळी होती, बाकी सगळे बॅट्समन 4, 6, 0, 0 आणि 1 या धावसंख्येवरती रुपेश मात्रे नाबाद राहिला. पण आता सगळी कामगिरी जी आहे ना ती 3 गोलंदाजांना करावी लागेल. अनिल माळीने 1 षटक टाकलं, त्याच्यामध्ये अर्थातच 6 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. प्रदीप मात्र आज थोडा महागडा ठरला, 18 धावा आणि रुपेशने 7 धावा खर्च केल्या. स्कोर झालाय 32. सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. सागर देशमुख या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. मी आकाशजी यांना विनंती करतो, प्रतीक म्हात्रे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते सागर देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मैत्री चषक वर्सोलीच्या या स्पर्धेमध्ये मान्यवर मंडळी आपल्यामध्ये येत आहेत, आपली मित्रमंडळी यामध्ये आपल्या समवेत या ठिकाणी जॉईन होत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सागर देशमुख यांचं स्वागत केलं जात आहे. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढच्या टॉससाठी आपण जातोय. पुढचा टॉस अर्थातच असणार बीबीपी पनवेल विरुद्ध धनवीन स्पोर्ट्स अलिबाग. बीबीपी पनवेल म्हणजेच विनायक पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या बीबीपी पनवेल हा संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल धनवीन स्पोर्ट्स अलिबाग. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने या धावा पूर्ण होणार की अर्थातच हे आव्हान निर्माण करत असताना गोलंदाजी करणाराच संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवणार हे सांगण्यासाठी घेऊन चालतो माझे साथी समालोचक मित्र यासीन जी मर्चंट यांच्याकडे. ॲडव्होकेट अमोल पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करतो आकाजी राणे यांना स्पर्धेचे आयोजक संयोजक या नात्याने आपण ॲडव्होकेट अमोल पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तसेच प्रतीक वार्डे यांना मी विनंती करतो की सौरभ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मैत्री चषकाला शुभेच्छा देण्यासाठी आपली सर्व मित्रमंडळी उपस्थित होत आहेत, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. 33 धावांची गरज आहे आणि दोन्ही संघांचे कॅप्टन पहिल्यांदा लगेच यायचं आहे. धनवीन स्पोर्ट्स अलिबाग विरुद्ध बीबीपी पनवेल विनायक पाटील पुरस्कृत साखर. बीबीपी पनवेल संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. पुन्हा एकदा वळतो यासीन जी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. नेव्हिटेक रायडर्स कल्याण या संघाला जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. आरसी ग्रुप विपक्ष नेव्हिटेक रायडर्स कल्याण या दोन संघादरम्यान हा आपण सामना पाहतोय. संतोष कवळे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी आमचे मित्र प्रतीक म्हात्रे यांना विनंती करतो की आपण संतोष कवळे यांचं स्वागत करायचं आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित झाले. कॅमेरामन जर मित्रा स्टेजवरती थोडा फोकस करा. संतोष कवळे उपस्थित आहेत आणि रुद्र फोटो घे. श्रीरंग टिल्लू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रतीक वार्डे यांना विनंती करेन की आपण श्रीरंग टिल्लू यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद संदीप. चलिए दोस्तों, VBP पनवेल संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. VBP पनवेल 33 धावांची गरज. चला VBP पनवेल संघाचे कर्णधार
सन्माननीय ॲडव्होकेट अमोलजी पाटील यांना विनंती आहे, सर आपण आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करायचा आहे. व्हीबीपी पनवेल संघाचे कर्णधार अजूनही आलेले नाहीये. सामना सुरू झालाय. आम्ही आपल्यासाठी इथे थांबलोय. प्लीज या लवकरात लवकर. विनायक पाटील पुरस्कृत साखर गावचे विनायक पाटील यांनी व्हीबीपी पनवेल या संघाला पुरस्कृत केलेला आहे. संघाचे कर्णधार. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पर मुकाबला शुरू है, जहां पे 33 रनों की जरूरत. जहां पे मुकाबला शुरू है, मी सांगतो ना, बोला एक वाक्य माझ्यासाठी. जहां पे मुकाबला शुरू है, बॉबी वर्सेस बॉबी. बॉबी वर्सेस बॉबी. जी हाँ, देखिए अलग अलग तरह के नाम यहाँ पे नजर आ रहे हैं. ओहो, यहाँ पे तेज तर्रार थ्रो और तीसरे अंपायर जी के लिए यहाँ पे दावत दी है. तीसरे अंपायर को याद किया है. क्या कमाल की फील्डिंग थी. प्रकाश हालेकाना पलक झपकते ही उस गेंद को फील्ड करते हैं, थ्रो करते हैं और उस थ्रो को गैदर करते हैं विकेट कीपर और पलक झपकते ही गिल्लियों को भी बिखेर देते हैं. क्या नज़ारा था ये. व्हीबीपी पनवेल. चला या लवकरात लवकर, बराच वेळ गेलाय. कर्णधार पनवेल संघाचे कर्णधार, व्हीबीपी पनवेल संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय ॲडव्होकेट अमोलदादा पाटील यांना विनंती आहे, सर टॉस करण्याचा मान आपल्याला दिला जात आहे. आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. व्हीबीपी पनवेल संघाचे कर्णधार आणि धनवीन स्पोर्ट्स अलिबाग संघाचे कर्णधार रघु, या दोन संघादरम्यान आपण पाहतोय टॉस केला जातोय. कोण बोलणार? रघुनाथ माळी बोलताय. हेड किंवा टेल काहीतरी एक बोलायचे. आधीच हेड. प्रवीण पाटील, नाणेफेकीचा कौल झालाय, काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजीच करणार आम्ही, कारण की इथे आपण बघतोय ग्राउंड जरी ओपन असलं, हवेचं असलं, चेसिंग थोडं मुश्किलच आहे. सकाळपासून आपण तेच बघतोय. समोरचा संघसुद्धा बलाढ्य आहे, त्यामुळे जरा जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. मी मगाशी दोन्ही वेळेला अनुभवतोय तुम्ही समोरच्या संघाचा खूप चांगला रिस्पेक्ट करताय. ही भावना फार सुंदर आहे. तुम्ही 40+ प्रेसिडेंटसुद्धा आहात आणि त्या दृष्टिकोनातून काय एक संदेश देऊ तुम्ही इच्छुक आहात, ही विनंती मी तुम्हाला करेन. सर्वप्रथम तर 40+ आपण जर रिस्पेक्ट दिला नाही तर आपल्याकडनं यंगस्टर शिकणार काय. आपण एकमेकांना रिस्पेक्ट दिला तरच आपल्याकडनं यंगस्टर शिकतील. बाबा हे लोक चांगले खेळाडू होते, आत्ताही चांगलं खेळ करतायत. येस, आपल्याकडनं त्यांनी चांगलं बोध घ्यावा, चांगला खेळ करत राहावा. आणि आम्ही जसं खेळत राहिलो आहे, एक धाव आरोग्यासाठी घेत चांगलं फिटनेस मेंटेन करत, जरी ढेऱ्या वाढल्या असल्या त्याची कारणं वेगळी आहेत, पण खेळ चालू आहे. शो मस्ट गो ऑन. खेळत राहा, जिवंत राहू, एवढंच एक संदेश आहे. तुम्ही चांगलं खेळत राहा, प्रॉपर खेळत राहा. आपण 40+ नंतर 50+ पण टुर्नामेंट सुरू आहेत, काही ठिकाणी 55+ आहेत. सर्व टुर्नामेंट आपल्याला खेळायचे आहेत. या दृष्टीने यंगस्टरनी पण खेळत राहावं. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा रघुनाथ माळी तुम्हालाही शुभेच्छा देतो. वेळ जास्त दवडणार नाही, कारण एक मॅच चालू आहे, त्याच्यावरती फोकस करायचा आहे. यासिनजी. आणि राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आलं होतं सन्माननीय प्रवीण यांच्यासाठी. तर प्रवीण, आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. ॲडव्होकेट अमोल पाटील यांनाच मी विनंती करतो की ते पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे रुपेश भाभी और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है महेश, नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद करने की सजा मिली है. गेंद काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए.
हालांकि 3 गेंदें बिंदी की थी और 1 विकेट चटकाया था, यानी कुल मिला के 4 गेंदें बिंदी आई थी, मगर 2 गेंदों में 1 चौका और 1 छक्का हमें देखने को मिला। कुल मिला के 10 रन बोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 33 रनों की जरूरत थी और अब 12 गेंदें बची है और 23 रनों की जरूरत। इस बीच नए गेंदबाज आए हैं, मंदार लवेकर, उंगलियों का जादूगर। गेंदबाज मंदार हवा में लहराती हुई गेंद और उसी के साथ लेग स्पिन करने की कला और उसी के साथ स्लोवर वन, परफेक्ट यॉर्कर, लेग कटर, अलग अलग तरह की गेंदबाजी करने के लिए माहिर है। 31 नंबर की जर्सी परिधान किए हुए मंदार लवेकर अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। इस ओवर में अगर मंदार लवेकर ने किफायती गेंदबाजी की तो अब यहाँ पे बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा। जी हाँ, उठा उछाल कर खेला है, गेंद हवा में खड़ी हो चुकी है और ये कैच ड्रॉप होता हुआ। हालांकि पुरजोर कोशिश की है। देखिए तालियों की गड़गड़ाहट बल्लेबाजों के लिए, क्योंकि बल्लेबाजों ने भी उस मौके का फायदा उठाते हुए 2 रन मुकम्मल कर लिए हैं। जीवन दान भी मिला और 2 रन का यहाँ पे एक तोहफा भी मिलता हुआ। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 12 रन, जीतने के लिए 33 रनों की जरूरत। हालांकि यह सफर अभी जारी है, बहुत दूर का सफर तय करना है। स्लो ओवर वन, मगर परख नहीं पाए थे, फंस गए। नो मैंस लैंड में गेंद हवा में खड़ी हो चुकी है, मगर उसका कोई फायदा नहीं होगा। डीप स्क्वायर लेग के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार 2 रन यहां पे चुरा लिए हैं। जैसे भी रन आए, आना जरूरी है। इसी सूत्र के साथ अब यहां पे बल्लेबाजी करनी होगी। सिंगल, डबल, उसी के साथ बीच बीच में बड़े स्ट्रोक, चौका अगर छक्का आता है तो यहाँ पे मैच बन सकता है, क्योंकि जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। पहले ओवर में 10 रन आए थे और अब यहाँ पे लगातार 2 गेंदों पर 4 रन आए हैं। फिर से एक बार यहाँ पे हुक किया है, नो मैंस लैंड, और गेंद लॉन्ग लेग की दिशा में सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। जैसे ही गेंद और बल्ले की मुलाकात हुई है, 3 गेंदों में, अगली 3 गेंदों में 10 रन जुटा लिए हैं और अब यहाँ पे उनके बल्ले से छक्का आया है। मिडल ऑफ द बैट हमें देखने को मिला और परफेक्ट गेंद की लाइन पर आकर उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ खेला था लॉन्ग लेग की दिशा में और 6 रन वसूल किए हैं। मंदार लवेकर के ऊपर अब हल्ला बोल यहाँ पे होता हुआ। 3 गेंदों में 10 रन खर्च कर चुके हैं। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 20 रन। अब यहां से जीतने के लिए 13 रनों की और जरूरत। मंदार की अगली गेंद स्लोवर वन थी, इनसाइड आउट खोलने का प्रयास था, पहले ही अपने आप को जगह दी थी, रूम बनाया था, मगर गेंद बॉडी से बहुत दूर थी, अवे फ्रॉम द बॉडी खेला था उस गेंद को, कवर की दिशा में उस गेंद को ढीले हाथों के साथ ढकेला था। 1 रन यहाँ पे बॉबी को मिलता हुआ। बॉबी ने लास्ट मैच में भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, इस मैच में भी अपने लय में लौटते हुए। हालांकि शुरुआती कुछ गेंदों में बहुत संघर्ष किया उन्होंने, मगर अब यहाँ पे उनकी गाड़ी भी ट्रैक पर नजर आ रही है। मंदार के ऊपर थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव होगा, क्योंकि अब तक 11 रन खर्च हो चुके हैं 4 गेंदों में। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज, जी हाँ, इसमें दबाव उठाकर खेला है, मगर वहां पे फील्डर तैनात और फील्डर के हाथों से कैच ड्रॉप। फिर से एक बार यहाँ पे कैच हाथों से छिटक गई है। पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। अक्सर कहा जाता है 1-1 रन और 1-1 कैच कितना महंगा साबित होगा। 7 गेंदें और 11 रनों की जरूरत। मैच अब बहुत ही नजदीक आता हुआ, क्लोज एनकाउंटर होगा, ऐसी संभावनाएं, ऐसी अटकलें यहाँ पे लगाई जा रही है। मंदार यहाँ पे हालांकि पुरजोर कोशिश कर रहे हैं, अलग अलग तरह की गेंदबाजी करने की कोशिश, लेग स्पिन करने का प्रयास है, ऑप्शन के बाहर लग जाने की कोशिश है, मगर बल्लेबाज समझ चुके हैं। जी हाँ, इसमें दबा फास्टर बनती, हवा में उछाल कर खेला है उसे, मगर फिर से एक बार वही
नतीजा कैच ड्रॉप हो चुका है, बॉबी को मिलता हुआ इस जीवन दान। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। अब 6 गेंदें बची है और 10 रनों की जरूरत। पहले ओवर में 10 रन खर्च किए थे रुपेश भाभी ने, दूसरे ओवर में मंदार लवेकर ने 13 रन खर्च किए हैं और अब जो अंतिम ओवर आना बाकी है यानी 6 गेंदें और 10 रनों की ज़रूरत। देखिए अब यहाँ पे थकावट महसूस कर रहे हैं क्योंकि तपती हुई धूप है, सूरज आग यहाँ पे बरसाता हुआ दिखाई दे रहा है। हमें यहाँ पे बैठकर ही पसीने से तरबदर हम हो चुके हैं, तो वहाँ पे खिलाड़ियों की हालत क्या हो सकती है ये इसका अंदाज़ा हम लगा सकते हैं, ये समझ सकते हैं। और इसी वजह से मैदान में पानी की मांग और रुद्राक्ष कोड़ी पुण्य का काम करते हुए पानी यहाँ पे मुहैया करवाते हुए दिखाई दे रहे हैं हमारे फोटोग्राफर और इस टूर्नामेंट के एक महत्वपूर्ण सदस्य कॉमेडी किंग रुद्राक्ष कोड़ी। 6 गेंदें और 10 रनों की जरूरत। रनरची डिमांड केली जाते। अंपायर रनर देण्यास तुम्ही उत्सुक आहात का? पहिला पंचांचा कॉल असेल, अंपायर कॉल असेल, अंपायर कॉल आहे। शेवटचा षटक घेणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची 6 गेंदें और 10 रनों की जरूरत और स्ट्राइकिंग एंड पर अब बल्लेबाज होंगे फिर से एक बार बॉबी के बल्ले से एक छक्का हमें देखने को मिला है। कुल मिला के बॉबी 12 रन बनाकर खेल रहे हैं। हे बघा, जो निर्णय तिथून आलाय तो आपण फॉलो केला पाहिजे। हां, अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो। हां, प्लीज थोडं आपण एक बक्षीस सांगूया। ॲडव्होकेट अमोल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून बक्षीस आलंय षटकारासाठी। जर षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि विकेट आला तरी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असेल। ॲडव्होकेट अमोल पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलंय। जी हाँ, अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं मनोज मोकल। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फिर से एक बार ऑन द राइज खेला था, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात, सीधा फील्डर को ढूंढ लिया है और इसी वजह से एक ही रन पर संतोष करना पड़ेगा दोनों भी बल्लेबाजों को। 5 गेंदें बची हैं, 9 रनों की जरूरत। फिर से एक बार कश्मकश भरा हुआ ये मुकाबला, संघर्षमय वातावरण इस मैच में। फिर से एक बार क्या हमें यहाँ पे ट्विस्ट देखने को मिलेगा? क्या यहाँ पे और एक विकेट आएगा? क्या यहाँ पे बड़ा स्ट्रोक आएगा? अभी इस बीच स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है मंगेश, है ना, महेश स्ट्राइकिंग एंड पर। फुल टॉस गेंद और उसे खेला है फाइन लेग की दिशा में, फाइन खेला है, सीमा रेखा के बाहर गेंद फिर से एक बार दनदनाती हुई निकल गई। 4 रन। लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच में जिन्होंने अंतिम ओवर में 4 बल्लेबाजों को चलता किया था और मैन ऑफ द मैच के हकदार बने थे, वो खिताब अपने नाम किया था। अब फिर से एक बार यहाँ पे मनोज मोगल को सोचना पड़ेगा, कुछ ना कुछ अलग करना होगा। जी हाँ, इस पर भैया ओवर पिच गेंद ऑन द राइज, फिर से एक बार हाफ वाली बनाकर उस गेंद के नीचे आए, उस गेंद को उड़ाया है वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 रन के लिए